सत्यमेव जयते। जय हिंद, जय संविधान। मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज। नागरी युथ फोरम तर्फे डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव 2023ला कल्याण लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहून सर्व आयोजकांना शुभेच्छा दिल्या। तसेच महोत्सवाला भेट दिलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकारांच्या विनोदी सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते। यावेळी महोत्सव समितीच्या वतीने शहर हिताच्या विविध मागण्याही करण्यात आल्या। डोंबिवली शहरात संत सावळाराम महाराज यांचे एक भव्य स्मारक व्हावे अशी सर्व डोंबिवली वसियांची तसेच आगरी बांधवांची मागणी असून लवकरच हे स्मारक शहरात उभे राहील याबाबत नागरिकांना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आश्वस्त केले। यावेळी कल्याण डोंबिवली शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आगरी महोत्सव समितीचे अध्यक्ष गुलाब वझे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री राजेश कदम साहेब, माननीय उपमहापौर श्री दशरथ मडवी साहेब, कल्याण ग्रामीण सचिव श्री बंडू पाटील साहेब, डोंबिवली शहर सचिव श्री संतोष चव्हाण साहेब, युवा सेना शहर अधिकारी श्री सागर जेथे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी, कलावंत उपस्थित होते। रस्त्यापर्यंत हायवे पर्यंत हा रस्ता जो आहे तो पुढच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही चालू करतोय। फक्त 3 मिनिटांमध्ये जिथे 45 मिनिटं लागतात लोकांना मुंबऱ्यावरून पूर्ण बेलापूरच्या हायवे पर्यंत जाण्यासाठी, फक्त 3 मिनिटात जाणार। आणि काटई ऐरोली जेव्हा पूर्ण होईल पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये, तेव्हा काटईवरून म्हणजे डोंबिवलीच्या मनुष्याला ऐरोलीला जायचं असेल मोजून 15 मिनिटं त्या ठिकाणी लागतील। असं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी उभं करतोय। डोंबिवली मानकोली ब्रिज असेल, मोठं काम राहिलेलं आहे, ते पुढच्या 1 महिन्यामध्ये मला वाटतं ते काम जे आहे पूर्ण होईल। आणि डोंबिवली मानकोली हा ब्रिज सुरू झाल्यानंतर ठाणे आणि डोंबिवली मधला जो अंतर जो आहे म्हणजे 1 तास आज लागतो, मला 1 तास लागतो, बाकी लोकांना 1.5 तास लागतो, तो फक्त 20 मिनिटावरती त्या ठिकाणी येईल। थेट डोंबिवलीमध्ये जे आहे हा मनुष्य ते डोंबिवली मानकोली ब्रिज वरून त्या ठिकाणी येईल। 5वी-6वी लाईन ऐकत होते लोक। तर अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत। सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की हजारो कोटीचा निधी जो आहे हा या मतदारसंघामध्ये आला। आम्ही रिंग रोड करतोय। रिंग रोड जो आहे तो त्या दुर्गाडी पर्यंत झालेला आहे, त्याला पुढे डोंबिवली नंतर काटईपर्यंत आम्हाला आणायचंय, त्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। तर एक इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं, कारण की या ठिकाणी जी लोकवस्ती वाढत चाललेली आहे। आज डेव्हलपमेंट म्हणजे पहिला माणूस मुंबईला राहायचा, मग मुंबईवरून तो ठाण्याला आला, ठाण्यावरून तो घोडबंदरला गेला। आता त्याला परवडणारी घरं जी आहे ती आमच्याच या कल्याण डोंबिवलीमध्ये, अंबरनाथमध्ये, उल्हासनगरमध्ये मिळतात। म्हणून तो हक्काने जो आहे तो या ठिकाणी, गरीब माणूस जो आहे तो या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी आपलं हक्काचं घर जे आहे तर त्या ठिकाणी तो मिळवतो। आपल्याला रुणवाल बघितला असेल आपण रस्त्यामध्ये, लोधा बघितले असतील, एवढे मोठे मोठे ग्रहसंकुल झाली। आज या ठिकाणी मेट्रो आपण मंजूर केली, त्या मेट्रोचं टेंडर झालं, आता वर्क ऑर्डर होईल काही दिवसांनी आणि त्याचं काम प्रत्यक्ष त्या ठिकाणी चालू होईल। तर आम्ही एक कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या MMR रिजन मध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट भविष्यामध्ये जी होणार आहे ती याच ठिकाणी होणार आहे। तर याच्या सगळ्यासाठी आज आपल्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत आणि निधी जो आहे तो आपल्या जिल्ह्याला कधीच कमी पडणार नाही। आणि आपल्याला जे आता आपण मागणी केली की या ठिकाणी संत सावळाराम महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी नक्कीच जेवढा निधी लागेल तेवढं देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि एक मोठं देखणं स्मारक या ठिकाणी करू। आपण अगोदरच आपल्या या कल्याणशील रोडला संत सावळाराम महाराजांचं नाव देण्याचं ठरवलेलं आहे। तेही काम जे आहे ते आता काही दिवसांमध्ये होऊन जाईल। तिथे एक चांगला गेट जो आहे तो संत सावळाराम महाराजांचा त्या ठिकाणी बनेल आणि एक आपल्या या शहराची एंट्री जी आहे ही संत सावळाराम महाराज मार्गावरून जे आहे आपल्या या शहरामध्ये जी आहे ती एंट्री करावी आपल्याला लागणार आहे। जो कोणी येईल तो संत सावळाराम महाराज स्मारकावरून भविष्यामध्ये संत सावळाराम स्मारकापर्यंत तो त्या ठिकाणी पोहोचेल अशी व्यवस्था जी आहे ती आपण या ठिकाणी करतोय। आपल्या 27 गावांचा विषय असेल तोही आपण त्याच्यावरती एक समिती स्थापन केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या अजून कॉलेजची जागा आहे, आपल्या इकडे रिझर्वेशन असेल भरपूर, त्या रिझर्वेशन आपण शोधू, त्याच्यावरती आपण त्यांना जागा वगैरे जी नॉर्मल प्रोसिजर असते त्याच्या हिशोबाने आपण देऊ। बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ज्या गोष्टी मी कमिट केल्या त्या गोष्टीवरती काम
हे आपण पाहताय की त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते लवकरात लवकर जे आहे ही कामं देखील या ठिकाणी संपुष्टात येतील आणि पूर्ण होतील. आज बेतवड्यामध्ये म्हणजे तिथे आगरी कोरी आणि वारकरी भवन आपण त्या ठिकाणी करतोय, त्याचं भूमिपूजन झालं, त्याचं आता काम जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं प्लिंथ पर्यंत काम त्या ठिकाणी आता येईल. त्याचबरोबर आपलं हजारो वर्ष खिडकाळेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी, त्याचंही जीर्णोद्धार जो आहे तो गेल्या अनेक वर्ष लोक वाट बघत होती की कधी होणार. आज जर आपण तिथे गेलात तर त्या खिडकाळेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आजूबाजूच्या परिसराचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपण जे जे मागू शकता ते आपण सांगा, ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतील. कारण की या ठाणे जिल्ह्यामध्ये एक पूर्णपणे या ठाणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे आहे ते आपण या ठिकाणी करतोय. येणाऱ्या काळामध्ये अजून एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपल्याला जी ट्रॅफिक, काही लोक म्हणाले की ट्रॅफिक आज आम्हाला या ठिकाणी लागते कारण की ग्रहसंकुलच इतके आहेत, लोकच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जेवढं बनवाल तेवढं कमी आहे. भविष्यामध्ये आपल्याला शिळफाट्यावरून ते रांजणोली पर्यंत पूर्ण एलिव्हेटेड मार्ग जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे रांजणोल शिळफाट्याला माणूस त्या फ्लायओव्हर वरती चढला की तो डायरेक्ट भिवंडीला त्या ठिकाणी पोहोचेल. अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे. त्याचं डीपीआरचं काम चालू आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल. लोकांना अगोदर वाटायचे मेट्रो कधी येणार, कधी होणार, काय होणार. आता मेट्रो देखील मंजूर झाले, 6,500 कोटीची मेट्रो देखील आली, त्याची वर्क ऑर्डर देखील आता काही दिवसामध्ये होईल, त्याचं काम देखील चालू होईल. असं एक ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करतोय. MIDCचे रस्ते असतील, डोंबिवलीमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, कल्याण डोंबिवलीतले रस्ते असतील, अनेक कामं जी आहेत या ठिकाणी सुरू आहेत. तर आपल्या पण मागण्या ज्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊन जाऊ. आणि मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. वजे साहेबांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद की नेहमी आपल्या शहरासाठी आणि आपल्या समाजासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती माझ्याकडे येत असतात, मुख्यमंत्री महोदयांकडे येत असतात आणि आपल्या समाजाला काय पाहिजे, आपल्या शहराला काय पाहिजे ही प्रश्न जे आहे हे तळमळीने मांडण्याचं काम जर कोण करत असतील तर ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी करतायत. आणि नक्कीच आपली तळमळ जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही पोहोचू आणि आपल्याला जे जे लागेल या शहरासाठी, हे शहराने खूप काही आम्हाला दिलेलं आहे. जेव्हा मी काहीच नव्हतो 27व्या वर्षी मला ह्याच शहराने खासदार केलं 2014 मध्ये आणि 2019 मध्ये प्रधान साहेब पहिलं 2.5 लाखांनी निवडून दिलं, नंतर 3.5 लाखांनी निवडून दिलं. म्हणजे या शहराने जे आहे सगळ्यांना आपल्या कवेत जे आहे ते घेण्याचं काम या ठिकाणी केलं आणि या शहरासाठी जेवढं प्रामाणिकपणे काम करू शकतो तेवढं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय. पुन्हा एकदा या आगरी कोळी महोत्सव, आगरी महोत्सव 2023 निमित्त सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा आपला मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज.